भारतामध्ये दोन वकिलांमध्ये वर्ग आहेत. एक आहे संविधान जसं आहे तसं सांगणारे वकील आणि दुसरे आहेत मोदींना आणि शहांना आवडणारी अर्थ सांगणारे वकील. उज्ज्वल निकम हे दुसऱ्या कॅटेगरीतले आहेत. मोदी, शहा, फडणवीस यांना आवडतील तशा प्रकारचे कायद्याचे अर्थ काढून सांगायचे. ही काही वकिलीची स्वच्छ प्रतिमा नाही असं माझं मत आहे. आणि त्यामुळे उज्ज्वल निकम सरांनी त्यांच्या सगळ्या कामकाजाचं विश्लेषण स्वतः करावं. एखादी गरिबांच्या बाजूने केस ते लढले का, निस्पृह ते आहेत, प्रामाणिकतेने त्यांनी वकिली केली, याच्याबद्दल लोक शंका व्यक्त करत आहेत. ते का व्यक्त करत आहेत? एखादा कोणी नवीन वकील असेल त्यांनीसुद्धा एखादी केस जी कसाबची असेल किंवा तशा प्रकारच्या केस ती चालवली असती तरी शिक्षा झाली असती. अशा स्वरूपाच्या केसेसमध्ये जे कामकाज करतात ते खरंच विशेष काही त्यांनी केलेलं आहे का, या सगळ्या गोष्टी लोक आता विचारत आहेत. कारण की उज्ज्वल निकम सरांनी आता स्वतःला जनतेच्या न्यायालयात समावेश करून घेतलेला आहे. जनतेच्या न्यायालयात त्यांना जनतेच्या प्रश्नांचे उत्तर द्यावं लागणार, जनतेवर न चिडता बोलावं लागणार आणि मी जेवढं विचारतो तेवढंच उत्तर द्या असं दरडावून सांगण्याची कोणत्याही प्रकारचे अधिकार आता उज्ज्वल निकम यांना नाहीत. त्यांना जनतेचं ऐकून घेऊन जनतेच्या नागरिकांच्या प्रश्नाची उत्तरं प्रेमाने, आपुलकीने आणि समजूतदार पद्धतीने द्यावं लागतील. तरच लोक त्यांना डोक्यावर घेतील. नाहीतर जनता आहे, पब्लिक आहे, सब जानती असं आपण म्हणत असतो, त्याचा प्रत्यय त्यांना येईल. उज्ज्वल निकम सर हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, पण त्यांनी कधीही कायदेशीर बाजू मांडली असं मला काही वाटत नाही. या अपात्रतेच्या प्रकरणामध्ये त्यांची संविधानाची समज ही एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या द्वारे कलुषित झालेली आणि एका विशिष्ट धर्माच्या बाजूने जाणारी अशी असेल, त्यांना कधीच संविधान कळू शकत नाही. आणि त्यामुळे उज्ज्वल निकम यांनी संविधानिक कधी बाजू मांडली असेल, कधी एक शब्द काढला असेल की अपात्रतेच्या प्रकरणामध्ये राहुल नार्वेकर चुकीचं करतायत, कधी त्यांनी असं विश्लेषण केलं असेल की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो चुकीचा आहे, तो कायद्यात बसणारा नाही, असं एक वाक्य मला उज्ज्वल निकम यांचं दाखवून द्या. त्यांनी तशा प्रकारचं कधी वक्तव्य केलं नाही. कारण की ते सतत सत्तेच्या भोवती राहून सत्तेमध्ये कसं जाता येईल याची एक संधी शोधण्याचा सतत प्रयत्न करणारे वकील म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. आणि त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, तो अधिकार ते वापरत आहेत. परंतु मतदारसुद्धा त्यांचा अधिकार वापरून उज्ज्वल निकम यांना परत जळगावला पाठवतील.